आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। आपण पाहतोय मे महिन्यातच पावसाने अक्षरशः कहर केलाय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। राज्यातील विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्य सरकारच्या आपत्ती विभागातर्फे या संदर्भातलं निवेदन जारी। बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पहाटेपासूनच अजितदादांचा बारामतीमध्ये पाहणी दौरा सुरू। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला, तर नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान। महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती। इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्ण जलमय, तर रुग्णालयाच्या परिसरात नदीचं स्वरूप। अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांनाही मोठा त्रास। बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान। काढणीला आलेली पिकं नीरा डावा कालवा फुटल्यानं जमीनदोस्त। शेतीच्या नुकसानीच्या ड्रोन दृश्यांमधून वास्तव समोर। पुण्याच्या भोरमधील डोंगर रांगांमध्ये पडत असलेल्या पावसामुळे रायरेश्वर पठारावरील घराची भिंत कोसळल्याची घटना। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यानं अनर्थ टळलाय। कराडच्या पाटणमध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो। कराडचा खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ओव्हरफ्लो। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसाची पूरपरिस्थिती, तर एनडीआरएफकडून कुरुबावी गावाच्या पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। एनडीआरएफच्या टीमनं गावातील 6 नागरिकांना पुरातनं वाचवलं। रायगडमधील खोपोली पेण रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं, तर पेण आणि आडोशीकडे जाणारी वाहतूक काही काळ यामुळे ठप्प।